रिक्रुटर एका विशिष्ट नजरेने बघतात आणि जर समजा तुमचा रेझ्युमे त्याच्या स्कॅनिंग क्रायटेरियामध्ये बसत नसेल तर तुमचा रेझ्युमे तो शॉर्टलिस्ट करत नाही. मग भलेही कितीही चांगला अनुभव तुमचा असला तरी. सर बरेच लोक जे असतात ना ते 4 ते 5 वर्ष सेम कंपनीत काम करतात, पण तरी हवी अशी सॅलरी ग्रोथ होत नसेल तर मग त्यांनी काय करावं? एक मुलगी आहे जिचा पगार 18,000वरून 55,000वरती गेलाय. बापरे. मग तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये तो कॉन्फिडन्स असला पाहिजे की नाही, मला माझी सॅलरी मार्केटमध्ये एवढी आहे, मला एवढ्याची अपेक्षा आहे आणि मी त्याच्या अगेन्स्ट हे रिटर्न देऊ शकतो. ते खरं आहे का की याच्या जी एक्स अमाऊंट आपल्याला सांगते त्यापेक्षा 2 ते 2.5-3 लाख त्यांचा बजेट असतो. 80% तुम्ही स्वतःवरती काम केलं पाहिजे, 10% मार्केट रिसर्च आणि 10% तुम्हाला तुमच्या ऑफर मिळवण्यावरती. म्हणजे कंपनी तुम्हाला जेव्हा सिनियर लेवलवरती पगार देते ती तुम्हाला काम करण्यासाठी नाही देत. स्पेसिफिक किंवा योग्य वेळ कोणती की आपण या वर्षानंतर कंपनी स्विच करायला पाहिजे? मी गेली 15 वर्ष HR मध्ये काम करतोय, रिक्रुटमेंट मध्ये. तर तुम्हाला एक खूप मोठं सिक्रेट सांगतो HR क्षेत्रातलं. नमस्कार मित्रांनो, कटिंग बाय मीटिंग बाय चेतन पटेल या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण नंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाही. मित्रांनो, आजचा हा पॉडकास्ट खूप जास्त स्पेशल असणार आहे, कारण प्रत्येक कंपनीमध्ये काम करत असताना आपल्याला वाटतं की आपली सॅलरी वाढावी, त्यासाठी काय प्रयत्न करता येतील आपण करतो, पण तरीही आपल्याला एका एक्सपर्टची गरज असते. आणि आजच्या पॉडकास्टमध्ये मी असा एक गेस्ट तुम्हाला सजेस्ट करणार आहे ज्याच्याने तुमच्या मनातले सगळे प्रश्न दूर होणार आहे आणि तुमची सॅलरी हाईक 100% होणार आहे. आणि खास करून मराठी स्टुडंटसाठी किंवा मराठी लोकांसाठी जे जॉब करतात त्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात. एक तर एज्युकेशन बॅकग्राऊंड किंवा आपण खेड्यातून येतो, त्यानंतर HR कसं डील केलं जातं, कॉर्पोरेट वर्ल्ड कसं काम करतं, आणि सॅलरी मागताना आपण काम करताना मागे पुढे विचार करत नाही, 12 तास 15 तास काम करतो, पण सॅलरी मागताना जी आपली हालत होते की कसं मागू, काय मागू, आणि आपण डिझर्व करत असताना सुद्धा आपल्याला कमी सॅलरी मिळते, या सगळ्यांची प्रश्नांची उत्तर आज आपल्याला मिळणार आहे. आणि त्यासाठी खास करून असे करून रवींद्र पवार सर, जे की सॅलरी ग्रोथ एक्सपर्ट आहेत, आपल्यासोबत आलेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. जय महाराष्ट्र चेतन. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सर, कसे आहात? मस्त. तुम्ही कसे आहात? मी मस्त. अमेझिंग. सर, खूप जे मराठी प्रेक्षक असतील, जे वर्कर असतात, जे काम करतात MIDC मध्ये असेल किंवा कोणत्याही क्षेत्रात, IT असेल, कुठेही असेल, सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो सॅलरी. इंटरव्ह्यू आपण कसे काही करून पास होतो. अगदी बरोबर. सॅलरी मागताना जेव्हा HR राऊंड येतो, खास करून मी माझा पर्सनल अनुभव सांगतोय, अरे जास्त मागितलं तर ते काढून टाकतील, सिलेक्ट करणार नाही. किंवा मग जॉब करत असताना सुद्धा जेव्हा अप्रेझल्स येतात आणि पूर्ण वर्षभराची मेहनत त्याच्यावर डिपेंड असते आणि आपल्याला हवी ती अमाऊंट दिली जात नाही, तर आपण गप्प असतो. या सगळ्या सिनेरिओ मध्ये जास्त करून मराठी मुलं जास्त हे होतात, कॉम्प्रोमाइज करतात. दे डोंट नो की कसं काय करायचं पुढे, किंवा बाकीचे प्रेशर असतात त्यांच्यावर. तर म्हणून तुम्हाला मी खास करून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहेत, कारण यासाठी एक गेस्ट असतो, एक एक्सपर्ट असतो, हे सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती नाही. येस. तर तुम्ही काय सांगाल? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच चेतन सर. तुम्ही इतकी चांगली संधी दिली आहे, इतका चांगला प्लॅटफॉर्म दिलाय, जेणेकरून महाराष्ट्रातल्या मराठी जनतेपर्यंत आजचं जे ज्ञान आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मार्फत पोहोचणार आहे. त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि धन्यवाद. थँक्यू. सो मराठी माणसांना ऍक्च्युली करिअरमध्ये जॉब कसा शोधायचा हे लहानपणापासून आपण मित्रांकडे बघून आपण ऍक्च्युली शिकलेलो आहे, पण सॅलरी कशी वाढवायची हे आपण मुळामध्ये शिकवलंच नाहीये कोणी, किंवा आपल्या शालेय जीवनामध्ये तो पाठ्यक्रमच नाहीये. सॅलरी कशी वाढवायची, करिअरमध्ये ग्रोथ कशी करायची, जॉब कसे चेंज करायचे, HR ला कसे हँडल करायचं. आणि मला असं वाटलं की कुठेतरी महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये एक मुवमेंट केली पाहिजे, एक चळवळ उभी केली पाहिजे, जिच्यामध्ये मराठी माणसाची सॅलरी वाढली पाहिजे. येस. आता आज खूप सारे प्रश्न मनात आहे, ते दिल्याशिवाय तुमची सुटका आम्ही काही करणार नाही, कारण की सगळ्यांची सॅलरी वाढवावी असं आमची इच्छा आहे. तर सगळ्यात आधी आपण जेव्हा जॉबला जातो तेव्हा सुरुवात होते CV पासून. आणि जसं आता बरेच रिसर्च पेपर आपण पाहिल्यानंतर आपल्याला दिसतं की जो रिक्रुटर असतो त्याच्याकडे हजारो CV पडलेले असतात, आणि दे डोंट हॅव दॅट मच टाइम. बरोबर. तर साधारण 5 ते 6 सेकंद तुमचं CV ते बघतात आणि लगेच बाजूला टाकतात. बरोबर. तर काय बघतात, म्हणजे आपण कसं इम्प्रेस केलं पाहिजे 5 ते 6 सेकंदात पुढच्या, की त्याने ऍटलिस्ट होल्ड करून बाकीच्या गोष्टी रीड करायला पाहिजे, आणि मग पुढची प्रोसेस तर आहेच. बरोबर. हा खूप मोठा मुद्दा आहे ऍक्च्युली. भरपूर लोकांना हे माहित नाहीये की रिक्रुटर एका विशिष्ट नजरेने बघतात. म्हणजे
रेझ्युमे आपला हा मार्केटिंग डॉक्युमेंट आहे एक प्रकारे. म्हणजे जसं एखादा व्यवसाय असतो तर व्यवसायामध्ये दोन भाग असतात, एक असतं मार्केटिंग आणि एक असतं सेल्स. मार्केटिंगचं काम काय असतं, लीड आणणं, बरोबर, आणि सेल्सचं काम काय असतं, कन्व्हर्जन, बरोबर. म्हणजे एखादं शोरूम आहे, त्या शोरूम मध्ये जर कस्टमर आलेच नाही तर त्यामध्ये विक्री होणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या रेझ्युमेचे पण दोन भाग आहेत, एक आहे रेझ्युमे आणि एक आहे कव्हर लेटर. तर रेझ्युमे काय करतं, तर रेझ्युमे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये ऑपॉर्च्युनिटीज मिळवण्यावरती काम करतं. सो इट इज अ मार्केटिंग डॉक्युमेंट नंबर एक. आणि कव्हर लेटर जो असतो तो तुमचा सेल्स डॉक्युमेंट असतो, ज्यामध्ये तुम्ही अधिक अग्रेसिव्ह पद्धतीने तुमची बाजू मांडता, बरोबर, इम्प्रेसिव्ह करता. आणि रेझ्युमे बद्दल सांगायचं झालं तर रिक्रुटर तुमचा रेझ्युमे कसा बघतो, तर रिक्रुटर जेव्हा तुमचा रेझ्युमे बघण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा तो नेहमी एका विशिष्ट नजरेने बघतो. आणि त्याची नजर तुमच्या आमच्यासारखी नसते. त्याची नजर कशी असते, तो स्कॅन करतो, शब्द वाचत नाही. म्हणजे त्याच्याकडे फक्त 5 सेकंड असतात, 6 सेकंड असतात. त्या 5-6 सेकंड मध्ये तो फक्त अंदाज लावतो की हा माणूस माझ्या फायद्याचा आहे की नाही. आणि जर समजा तुमचा रेझ्युमे त्याच्या स्कॅनिंग क्रायटेरियामध्ये बसत नसेल तर तुमचा रेझ्युमे तो शॉर्टलिस्ट करत नाही, मग भलेही कितीही चांगला अनुभव तुमचा असला तरी. सो रेझ्युमे नेहमी स्कॅन केला जातो. बरोबर. जसं आता रिझ्युमेची गोष्ट निघाली तसंच खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत. म्हणजे मला तरी असं वाटतं की जितका वेळ आपण इंस्टाग्रामवर स्पेंड करतो त्यापेक्षा जरी 30 मिनिटं जरी लिंक्डइन किंवा बाकीच्या गोष्टींवर जरी स्पेंड केले तरी आपल्याला इथं बसून फॉरेनची जॉब वगैरे आपल्याला लागू शकते, इतकी ताकद त्या प्लॅटफॉर्म मध्ये आहे. अगदी बरोबर. आणि रिसेंटली मी कोट रीड केला होता लिंक्डइनवर की इथं अनोळखी ओळखी माणसांपेक्षा जास्त मदत करतात. मला खूप भारी वाटलं ते की स्ट्रेंजर कम्प्लिटली तू ओळखत नाही तरी तुमचा रेफरन्स देऊन ते तुमचं काम करतात. म्हणजे इतकी सुंदर कम्युनिटी बिल्ड झाली या लोकांची, पण तरी आपल्याला प्रभावीपणे ते वापरता आलं नाही. म्हणजे सक्सेस झाल्यावर पोस्ट करतात का, तर तसं नाही, तर आपण प्रवासही पोस्ट केला पाहिजे की मी या एक्झामसाठी अपियर होतो, या कोर्ससाठी अपियर होतो. सो लोक बघतात की हा काहीतरी करतो, ऍक्टिव्हिटी पाहिजे, तर त्याला कसं पाहायला पाहिजे. अगदी बरोबर. आय थिंक हा खूप म्हणजे कळीचा मुद्दा आहे की आपले मराठी तरुणी अजूनही लिंक्डइन वरती तितके सक्रिय नाही आहेत, बरोबर की नाही. आणि लिंक्डइन वरती जसं तुम्ही म्हटलं की तिकडे अनोळखी लोक म्हणजे ओळखीच्या लोकांपेक्षा जास्त मदत करतात. आणि त्याच्यामागे त्या प्लॅटफॉर्मचं यश आहे ऍक्च्युली. खरंय. कारण की जेव्हा एखादा लिंक्डइन सारखा प्लॅटफॉर्म असतो तो फेसबुक नाहीये किंवा तो युट्यूब नाहीये, इट इज अ सोशल प्रोफेशनल नेटवर्किंग साईट. एक्झॅक्टली. म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही मैत्री पण करू शकता आणि ज्याच्यामध्ये तुम्ही ऍज अ प्रोफेशनल म्हणून ग्रो पण करू शकता. आता लिंक्डइन वरती जर आपल्याला समजा एखादी गोष्ट क्रिएट करता येत नसेल तर आपण ऍक्च्युली एवढा वेळ काढला पाहिजे की आपण ती गोष्ट कन्झ्युम केली पाहिजे. म्हणजे इंस्टाग्राम झालं किंवा फेसबुक झालं किंवा वायटी शॉर्ट्स आहेत, हे जितकं आपण कमी करू आणि आपण लिंक्डइन वरती त्याचा तो फोकस आपण शिफ्ट करू आणि तो कॉन्टेंट जर आपण कन्झ्युम करू आणि त्या कॉन्टेंट कन्झ्युम केल्यानंतर कालांतराने आपण कॉन्टेंट क्रिएशनच्या जगामध्ये जाऊ की तुमचे विचार जेव्हा लोकांपर्यंत पोहोचतील तेव्हा तुमची एक ब्रँड व्हॅल्यू वाढते. आणि जोपर्यंत तुमचे विचार एका लेवल पर्यंत पोहोचत नाही, समोरच्याला दिसत नाही, कळत नाही, तोपर्यंत समोरच्या व्यक्तीला तुम्ही ब्रँड आहे असं समजत नाही. बरोबर. आणि त्याचा परिणाम सरळ सरळ तुमच्या जॉब सर्च वरती किंवा तुमच्या सॅलरी वाढीवरती पडतो. बरोबर. सर, सुरुवातीला तुम्ही जसं सांगितलं की आपल्याला जॉब सर्च करायला किंवा जॉब करायला शिकवलं जातं, सॅलरी हाईक बद्दल सांगितलं. बरोबर. तर असं कधीच असा मनात आपल्या विचार येत नाही की बाबा मला 100% हाईक मिळू शकते. आपण कसा विचार करतो, अरे एक्सपिरियन्स येईल तस तसं आपली सॅलरी वाढत जाईल. बट 80%, 85% मी तर 150, 200 पट सॅलरी हाईक ऐकतो आपण कधीतरी की भाई डायरेक्ट 4 पट 5 पट. अगदी बरोबर. तर ते जे शक्य आहे तर मग आपल्याला पण का शक्य नाही, का आधी विचार तसा येत नाही आपल्या डोक्यात, आय डोंट नो. तर मग त्यासाठी काय केलं पाहिजे तुम्ही, म्हणजे आधी विचार कसा केला पाहिजे. नाही, हा बरोबर बोललात तुम्ही, हा भरपूर मोठा प्रॉब्लेम आहे. कारण की जनरली आपण काय म्हणतो की जी गोष्ट मला दिसते त्याच्यावरती आपण पटकन विश्वास करतो, बरोबर की नाही. म्हणजे नोकऱ्या दिसतात, नोकऱ्यांवरती आपण विश्वास करतो, पण सॅलरी दिसत नाही कोणाची वाढलेली. आणि आपल्या समाजामध्ये कुठेतरी सॅलरी बद्दल काही न्यूनगंड आहेत. म्हणजे तुमची वाढली किंवा दुसऱ्या कोणाची वाढली तर आपण एकमेकांना सांगत नाही अरे माझी 40% वाढली. म्हणजे तुम्ही जरी सॅलरी वाढवण्याचा क्लास केला असेल तरी तुम्ही सांगणार नाही की मी सॅलरी वाढवण्याचा क्लास केला. म्हणजे आपण इंग्रजी बोलण्याचा क्लास लावतो, बरोबर, आपण गणिताचा क्लास लावतो, आपण विज्ञानाचा क्लास लावतो, आपण शिक्षण कसं घ्यायचं त्याचा क्लास लावतो, पण आपण सॅलरी वाढीचा क्लास लावला तर आपण ते ऍक्च्युली आपण ऍक्सेप्ट करत नाही की हा मला गरज आहे.
सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय करावी लागेल तर ती म्हणजे आपल्यामध्ये बिलीफ मध्ये चेंज करावा लागेल. आपल्यामध्ये हा विश्वास निर्माण करावा लागेल की हो, मला देखील माझ्या स्वतःमध्ये बदल करण्याची गरज आहे. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही वारंवार करताय आणि ती गोष्ट तुम्ही चुकीची करताय तर तुम्हाला कायमस्वरूपी चुकीचे रिझल्ट मिळणार. अगदी अगदी अगदी. आणि जर समजा तुम्ही तुमच्या उमेदीच्या काळामध्ये तुमचा वेळ वाया घालवला आणि त्यावेळेला तुम्ही सॅलरी वाढवण्यासाठी योग्य गोष्टी योग्य वेळी योग्य ठिकाणी केल्या नाही तर काय होतं की तुमचा वेळ निघून जातो आणि तुमच्यावरती दडपण यायला लागतं. आणि ते दडपण तुमच्यावरती एवढं येतं की तुम्ही नंतर भविष्यात त्या गोष्टीला हे शक्य नाहीये, हे पॉसिबल नाहीये, हे जमणार नाहीये, या अशा आविर्भावात आपण जगतो. बरोबर. आणि तो बिलीफ सिस्टम आहे ना, हा बिलीफ सिस्टम खूप म्हणजे आपल्याला ब्रेक करावा लागतो. आणि मी तुम्हाला चेतन सर खूप आश्वासन देतो, आपल्या कम्युनिटीमध्ये जवळपास शेकडो लोक आहेत ज्यांचा पगार 30%, 50%, 100%. एक मुलगी आहे जिचा पगार 18,000वरनं 55,000वरती गेलाय. बापरे. फक्त 90 दिवसात. शी वॉज फ्रॉम IT बॅकग्राऊंड, सपोर्ट मध्ये काम करत होती. सो शी हॅज ऍक्च्युअली वर्कड ऑन हर सेल्फ. आणि आपण म्हणतो की 90 दिवस तुम्हाला द्यावे लागतात कोणत्याही प्रक्रियेला. अगदी बघतो. तर ते जे तुम्ही दिले ना तुमच्या स्वतःला तर तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. बरोबर. म्हणजे सॅलरी हाईक आणि तुमचं एज हे मॅटर नाही करत. ऍब्सोल्युटली. तुम्ही आता काय काम करताय बरोबर त्याच्यानंतर सुद्धा पॉसिबिलिटीज आहेत. 100%. प्रत्येक माणसासाठी जॉब आहेत. ते मॅच करून तुम्ही त्या कॅटेगरीचे झालेत की मग तुमची आपण कसे अपेक्षित करतो 5%, 10%, 20% लय झाला. बरोबर. तर तसं नाही, तुम्ही 5 पट, 10 पट, 15 पट या सुद्धा लेवलला हाईक इन्क्रीज करू शकतात. अगदी बरोबर. तर जसं तुम्ही म्हटलं की इंटरव्ह्यू साठी स्किल सेट लागतात जे जिथं आपल्याला ऍक्च्युअली काम करायचंय. अगदी बरोबर. पण त्याचाही आधी एक स्वतःचा ब्रँड असतो. तर तो ब्रँड कसा क्रिएट करायचा आणि त्याचा इम्पॉर्टंट कसं आहे? व्हेरी गुड क्वेश्चन. खूप छान प्रश्न. आय थिंक हा प्रश्न मला भरपूर लोकांनी आतापर्यंत विचारलाय की आपण आपल्या आयुष्यामध्ये ब्रँड हा कसा क्रिएट करतो. तो प्रश्नाचं उत्तर घेण्याआधी आपल्याला हे समजावं लागेल की ब्रँड एक्झॅक्टली काय असतो. तर ब्रँड ही एक प्रकारे मार्केटमध्ये तुमची ओळख असते. म्हणजे आता समजा आपण नायकी बद्दल बोललो तर नायकी काय बोलतो, जस्ट डू इट. किंवा कोणताही ब्रँड तुम्ही घ्या त्याचं एक स्लोगन आहे. आता आपण माणूस आहोत, आपलं स्लोगन होऊ शकत नाही. मग आपल्याबद्दल लोकांनी क्रिएट केलेलं परसेप्शन हे आपलं एक प्रकारे ब्रँड आहे. बरोबर की नाही. आणि ब्रँड हा 3 तत्वांवरती काम करतो. मार्केटला तुम्ही कसे दिसताय, बरोबर, म्हणजे तुम्ही कसे कितपत दिसताय, तुमची फ्रिक्वेन्सी काय आहे दिसण्याची. मार्केटला तुम्ही कसे भासताय, म्हणजे अपिअरन्स कसा आहे तुमचा. मार्केटला तुम्ही प्रोफेशनल वाटताय का, मार्केटला तुम्ही पंक्च्युअल वाटताय का, मार्केटला तुम्ही यु आर व्हेरी हेल्पफुल असं वाटतंय का. आणि तिसरं असतं मार्केट तुमच्याबद्दल परफॉर्मन्स बद्दल किती शाश्वत आहे. म्हणजे मार्केटला काय वाटतं की बाबा ह्या व्यक्तीकडे मी जर गेलो तर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. आणि जेव्हा या 3 गोष्टी एकत्र येतात तेव्हा मार्केटमध्ये तुमच्या बद्दलचं एक परसेप्शन क्रिएट होतं आणि ते परसेप्शन कालांतराने जाऊन ब्रँड मध्ये परावर्तन होतं. बरोबर. म्हणजे अगदी तुम्ही लहान कंपनीत जरी काम करत असाल तर तुम्ही लिव्हर जरी असले तरी तो ऍब्सेन्स जाणवला पाहिजे. नाहीतर मग अरे तू कोणत्या डिपार्टमेंटला, अच्छा म्हणजे आहे काय नाही काय. अगदी बरोबर. जेव्हा तुमची नीड भासते कंपनीत, अरे हा या दिवशी सुट्टीवर आहे किंवा हा नाहीये तर आपलं इतकं काम वाढू शकतं. अगदी बरोबर. देयर इज अ डिपेंडन्सी. हा ब्रँडच झाला ना. बरोबर. किंवा हा इश्यू आहे तर हा माणूसच सॉल्व्ह करू शकतो. बरोबर. का त्याच्याकडे स्किल सेट म्हणजे ब्रँड आहे ना तो. अगदी बरोबर. कारण की क्वालिटी आहे. बरोबर. की तुला 2 दिवस लागतील तो 2 सेकंदात सांगेल की इसमें हे करणं आहे, झालं सॉल्व्ह. एक्सपिरियन्स आणि क्वालिटी ह्या 2 गोष्टींचं मिश्रण ते असू शकतं ब्रँड. आता मला थोडीशी क्युरिओसिटी वाढली आहे की 18,000 वरून 55,000 जर सॅलरी जात असेल तर मला त्या दृष्टीने विचार करायला काय हरकत नाही. तर असं काय असतं आपल्या वर्कशॉपमध्ये, अशा कोणत्या गोष्टी असतात ज्या आतापर्यंत ज्यांना 8-8, 10-10 वर्ष झाली काम करून ते फक्त कामच करतात, त्यांना माहिती नाही हिडन सिक्रेट. तुमच्या वर्कशॉपचं एक आउटलाईन जरा मला आयडिया आली की नेमकं तुम्ही कुठल्या गोष्टीपासून कुठल्या गोष्टीपर्यंत काम करतात. सो सर्वात प्रथम कोणालाही सॅलरी हाईक हवी असेल, सो मी आपल्या सर्व मराठी बांधवांना तुमच्या प्लॅटफॉर्मद्वारे सांगतो की जर कोणालाही सॅलरी हवी असेल 3 कंपोनेंट आहे ज्याच्यावरती आपल्याला काम करायचं असेल. बरोबर. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी स्वतः सेल्फ. बरोबर. आपल्याला आपल्या स्वतःवरती काम करायचं आहे, नंबर 1. नंबर 2 आपल्याला मार्केटवरती काम करायचं आहे. आणि नंबर 3 आपल्याला अधिकाधिक ऑपॉर्च्युनिटी मिळवण्यावरती काम करायचं आहे. बरोबर. या 3 गोष्टी तुम्ही जितक्या लवकर कराल तितक्या लवकर तुमची सॅलरी वाढेल. बरोबर. सेल्फ,
मार्केट अँड ऑफर, SMO. ओके, Yes. सो कमेंट बॉक्समध्ये जे कोणी आजचा हा व्हिडिओ बघताय ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करा SMO, म्हणजे आम्हाला कळेल की बाबा तुम्ही या व्हिडिओमध्ये हा सेक्शन ऐकलेला आहे, ऐकलेलं आहे आणि तुम्ही बरोबर. इंटरेस्टेड आहात सॅलरी बरोबर वाढवण्यासाठी. बरोबर Yes, बरोबर. सो सेल्फ मार्केट आणि ऑफर मध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःवरती 80% काम करावं लागतं. बरोबर. 10% तुम्हाला मार्केटवरती काम करावं लागतं आणि ऑफर वरती 10%. मार्केटमध्ये म्हणजे ट्रेंड काय चालू आहे, मार्केटमध्ये ट्रेंड काय चालू आहे, रिसर्च करावा लागतो, न्यू टेक्नॉलॉजी कोणत्या कंपन्या माझ्यासाठी योग्य असतील, बरोबर. कारण की 80% स्वतःवरती काम का करायचं, कारण दॅट इज अ फाउंडेशन. तुम्ही जोपर्यंत तुमचं फाउंडेशन क्लिअर करणार नाही तोपर्यंत तुम्ही गोष्टी अचीव करू शकणार नाही. बरोबर. सर, जेव्हा टेक्निकल राऊंड असतात तेव्हा पोरं टेक्निकल साऊंड आहेत ते कसंही करून प्रॅक्टिस करून हे ते करून टेक्निकल राऊंड क्लिअर करतात. बरोबर. 2-3 राऊंड जरी असले आणि फसतात कुठं, HR राऊंडला. म्हणजे नॉन टेक्निकल लोक आपली सॅलरी डिसाईड करतात ऍक्च्युअली, आणि आपण त्याच्यात कसं करतो की जे ते त्यात ते घेऊन टाकायचे, जास्त निगोशिएशन मध्ये नाही पडत. आधीच म्हणतो की आपण बाबा जॉब कमी आहेत, देतायत, अदरवाईज रिजेक्ट करतील, ह्या स्वतःचे फेअर डाऊट आपण क्लिअर करतो, मनात ठेवतो आणि त्यांच्या चक्रव्यूहामध्ये आपण फसतो. बरोबर. इन शॉर्ट, इतकी मेहनत करून सुद्धा. तर हे कसं ब्रेक करायचं? खूप लोकांच्या मनात हा डाऊट आहे आणि माझ्या वेबिनार मध्ये, वर्कशॉप मध्ये हे कायमस्वरूपी डाऊट येतात की आम्ही टेक्निकल राऊंड क्लिअर करतो पण आम्ही HR राऊंड मध्ये फसतो. बरोबर. आता सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय कळायला पाहिजे की बाबा टेक्निकल राऊंड आणि HR राऊंड या दोन्ही राऊंडचं वैशिष्ट्य वेगळे, महत्व वेगळे. म्हणजे जो कोणी व्यक्ती तुम्हाला इंटरव्ह्यू घेत असतो तो त्यांच्या अनुषंगाने बघत असतो, त्यांच्या फायद्यासाठी बघत असतो. आता काय होतं, आपल्याला टेक्निकल मध्ये त्यांचा फायदा काय हे समजणं पटकन जमतं, पण HR साठी काय फायदा आहे ते आपल्याला पटकन समजत नाही. राईट. मग आपल्याला पहिली गोष्ट काय करायची आहे, तर आपल्याला या सर्व इंटरव्ह्यूजना वेगवेगळ्या पद्धतीने ट्रीट करायचं आहे. बरोबर बरोबर. नंबर 2, आपल्याला काय करायचंय की समोरचा व्यक्ती जेव्हा इंटरव्ह्यू घेतोय आपला, तर तो काय उद्दिष्टाने आपल्याकडे बघतोय, त्याची नजर काय आपल्याला बघण्याची, ती नजर ओळखणं महत्वाचं आहे. आणि नंबर 3, तुम्हाला त्या HR इंटरव्ह्यूला घाबरायचं नाहीये. म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक केलाय आणि तो तुम्हाला ऑफर देणार नाही, तुम्हाला डिक्लाइन करेल. बरोबर. तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये तो कॉन्फिडन्स असला पाहिजे की नाही, मला माझी सॅलरी मार्केटमध्ये एवढी आहे, मला एवढ्याची अपेक्षा आहे आणि मी त्याच्या अगेन्स्ट हे रिटर्न देऊ शकतो. आणि जर ती व्हॅल्यू तुम्हाला वाटते किंवा ती व्हॅल्यू पटकन तुम्हाला मांडता येते तर त्याचे तुम्ही लॉजिकल आन्सर दिले पाहिजे की मी एवढं का डिझर्व करतो. बरोबर बरोबर. म्हणजे तुम्ही क्विट नाही केलं पाहिजे. भरपूर लोक काय करतात, पॅनिक करतात नेगोशिएशन मध्ये. ते पॅनिक का करतात, कारण की त्यांना असं वाटतं, जसं तुम्ही म्हटलात की ऑलरेडी मार्केटमध्ये शॉर्टेज आहे, जी मिळते ती पण मिळणार नाही, जे 10-20% मिळतात ते पण मिळणार नाही. पण इथे तुमच्या मार्फत मी सर्वांना मेसेज देऊ शकतो की जर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये विचार करताय की तुम्हाला जॉब चेंज करायचा आहे, सॅलरी वाढवायची आहे, आणि तुम्ही असा विचार करताय की बाबा मला माझ्या करिअरमध्ये सॅलरी वाढवायची आणि 10-20% मी सेटल व्हायला तयार आहे, तर तुम्ही तुमचं नुकसान करताय. का? कारण की प्रत्येक 3 वर्षानंतर तुम्ही जॉब चेंज करू शकत नाही. तुम्हाला एक वेळ द्यावा लागेल तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या करिअरला ग्रो करण्यासाठी. आणि जर समजा तुम्ही दर 3 वर्षानंतर तुम्ही समजा जॉब चेंज करणार असाल, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या रेझ्युमेवरती पण होतो. राईट. अगदी. किती वेळेस आपण त्यांना एक्सप्लेनेशन देणार आहेत ना मग. हो, अगदी जॉब चेंज काय केला तर अगदी बरोबर. म्हणजे रिपीट दिसतं ते. अगदी बरोबर. आणि HR ची सुद्धा एक कम्युनिटी असते, तुमचा फीडबॅक वगैरे शेअर केला जातो. अगदी बरोबर. तर सर, हे खरं आहे का की HR जी एक्स अमाऊंट आपल्याला सांगते त्यापेक्षा 2 ते 2.5-3 लाख त्यांचा बजेट असतो, हे खरं आहे का? काही अंशी खरं आहे, काही अंशी खोटं आहे. मी तुम्हाला समजवतो. मी गेली 15 वर्ष HR मध्ये काम करतोय, रिक्रुटमेंट मध्ये. तर तुम्हाला एक खूप मोठं सिक्रेट सांगतो HR क्षेत्रातलं. कंपनीकडे बजेट नसतो, कंपनीकडे रेंज असते. ओके. कंपनीकडे बजेट नसतो. आता भरपूर वेळेला माझ्याकडे लोक येतात आणि मला म्हणतात की सर आम्हाला कंपनीने सांगितलं एवढाच बजेट आहे. ऍक्च्युअली कंपनीकडे बजेट नसतो, कंपनीकडे रेंज असते. आता बजेट आणि रेंज मध्ये फरक काय? बजेट काय असतो, तुम्हाला एका ठराविक पोझिशनसाठी दिला जातो. बरोबर. पण रेंज काय असते, ती पूर्ण डिपार्टमेंटसाठी असते. ओके. राईट. आता फॉर एक्झाम्पल मी अकाउंट्स मध्ये काम करतोय, मी एका इंटरव्ह्यूला गेलो. बरोबर. आता मी अकाउंट्स मध्ये काम करतोय, मी इंटरव्ह्यूला गेलो, तर मी त्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्या डिपार्टमेंटमध्ये माझ्यासारखे लोक जे आहेत ते लोक साधारण 8 लाख ते 25 लाख या रेंजमध्ये असतील. बरोबर. मग माझा अनुभव समजा 10 वर्षांचा आहे आणि माझा पगार 8 लाख रुपये आहे, तर माझी सॅलरी 8 लाख ते 25 लाख या रेंजमध्ये बसेल. बरोबर. मग त्या 8 लाख ते 25 लाखावरती बसण्यासाठी मला ते इव्हॅल्युएट करणार, मी कसा आहे, काय आहे. बरोबर. आणि त्या बेसिसवरती ते मला काय करणार,
मला 10%, 20% किंवा मी अधिकच चांगला असेल तर 50% देणार. राईट. सो त्या पद्धतीने तुम्हाला बघायचंय. बरोबर. तुम्हाला बजेट नाही बघायचं, तुम्हाला रेंज म्हणून बघायचं त्याला. बरोबर. सर आणि हे पण आपण पाहायला पाहिजे की जशी आपली सायकोलॉजी वर्क करते की तिसं आपण ऑलमोस्ट फायनल राऊंड मध्ये आलेलो आहे HR राऊंड साठी, तर तो प्रेशर HR सुद्धा असतो. कारण की आपण जर रिजेक्ट केलं तर आपल्याला आन्सर द्यायला लागेल. हो. आणि सगळी प्रोसेस महिन्याभराची. हो. कारण की कॅन्डिडेट फाइंड आउट करणं, शॉर्टलिस्ट करणं, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू शेड्यूल करणं, सगळ्यांचं टाइम शेड्यूल करून मग ते 3-4 राऊंड पर्यंत ते आणणं आणि मग शेवटच्या रेंजला. तर त्याला बी पाहिजे असतं की तू येऊन जा, माझं काम सोपं होईल. तर ते जे डेडलाईन असते ते त्याच्यावर सुद्धा प्रेशर असतो. अगदी बरोबर. सगळं प्रेशर आपल्यावर नसतो बेसिकली, आपल्यावर नसतो. हे पण आपल्याला जाणून घ्यायला लागेल. हो 100%. है ना. 100%. सर बरेच लोक जे असतात ना ते एक 4 ते 5 वर्ष सेम कंपनीत काम करतात. दॅट इज आयडियल रेंज. ओके. पण तरी हवी अशी सॅलरी ग्रोथ होत नसेल तर मग त्यांनी काय करावं? म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये एखादी व्यक्ती 5-6 वर्ष काम करते आणि तरी देखील सॅलरी वाढ मिळत नाहीये, तर पहिली गोष्ट म्हणजे तो व्यक्ती कुठेतरी चुकतोय. म्हणजे पहिली वर्ष, इतके वर्ष आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करतोय आणि जर ग्रोथ मिळत नाही आणि आपण बॉसच्या शब्दांवरती थांबतो, अरे नाही या वर्षी नको, पुढच्या वर्षी करतो, पुढच्या वर्षी नको, त्याच्या पुढच्या वर्षी करतो, तर काय होतं माहितीये का, प्रत्येक वर्षानुसार, प्रत्येक काळानुसार तुमची मार्केटमधली किंमत कमी कमी होत जाते. बघा, मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही सगळ्यात पहिलं एंटर करता, तुमची एनर्जी सगळ्यात जास्त असते, बिकॉज तुम्ही तुमच्या वयाच्या सुरुवातीच्या काळात असता. बरोबर. पण जसं तुम्ही वय वाढत जातं, तुमच्या जबाबदाऱ्या वाढत जातात आणि तुम्ही समजा तुमच्या जबाबदाऱ्यांना तुम्ही जर ग्रोथला अलाइन केलं नाही, तर काय होतं की तुम्ही तुमच्या स्वतःला ग्रोथ करायला बांधील नसता. तुम्ही क्विट करता, म्हणजे तुम्ही हार मानता की बाबा आता 5 वर्ष झाले मला या कंपनीतच मिळाली नाही, बाहेरच्या कंपनीत काय मिळेल. आणि जितके वर्ष तुम्हाला सॅलरी वाढ मिळत नाही किंवा तुम्हाला ग्रोथ दिसत नाही मार्केटमध्ये, तेवढी पण तुमची किंमत कमी होत जाते. बरोबर. कारण HR सर्व सिग्नल बघत असतो, तुमची ग्रोथ कशी झाली आहे, तुम्ही ऍज अ माणूस म्हणून कसे आहात. आणि ह्या प्रश्नाला किंवा अशी जी काही प्रॉब्लेम्स असतात त्यात सिनियर्स जे असतात ते डिमोटिवेट होतात. कारण की ज्युनियरला आल्या डायरेक्ट 5 लाखाचा पॅकेज म्हणतो की अरे यासाठी मी 3 वर्ष मेहनत घेतलेली आहे. मग त्याचं मानसिक संतुलन थोडंसं कुठेतरी खराब होतं. बरोबर. मग ह्याच्याकडे कसं पाहायला पाहिजे त्याने? म्हणजे हे एज अ चॅलेंज ऍक्सेप्ट करायला पाहिजे. जेलेसी करून तर काही फायदा नाही. तर मग शोधायला पाहिजे की त्यात कोणते स्किल सेट आहेत, का मिळालं, बरोबर, मला आता ह्या लेवलला काय करायची गरज आहे. बरोबर. कारण एक्सपिरियन्स त्याला पण आहे. बरोबर. तो एक प्लस पॉईंट आहे. तर मग हे कसं पाहायला पाहिजे? बरोबर. नाही, बरोबर बोलताय तुम्ही. भरपूर लोक असे असतात जे 35-40च्या नंतर बघतात की बाबा आमच्या बरोबर, आमच्यापेक्षा 5 वर्ष लहान असणाऱ्या मुलाला कदाचित अधिक पगार मिळतो आणि आपल्याला वाटतं यार आता येणाऱ्या लोकांचे पगार जास्त आहे, सॅलरी जास्त आहे, मग आम्ही काय चुकी केली. ऍक्च्युली चुकी आपण करत नसतो, पण आपण आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये एवढे अडकलेलो असतो की आपण आपल्या स्वतःला वेळच देत नाही ग्रोथसाठी, विचार करण्यासाठी. मी जसं मगाशी तुम्हाला म्हटलं, 80% तुम्ही स्वतःवरती काम केलं पाहिजे, 10% मार्केट रिसर्च, मार्केटवरती, आणि 10% तुम्हाला तुमच्या ऑफर मिळवण्यावरती. जर मी सक्षम असेल तर माझ्याकडे कंपन्या स्वतःहून येतील. बरोबर की नाही? जर मी सक्षम नसेल, मी कितीही कंपन्यांकडे गेलो तर मला कंपन्या घेणार नाही. खरंय. आणि जे 35-40 मध्ये असतात ना, तुम्ही जर बघाल त्यांचा पॅटर्न, ते EMI मध्ये अडकलेले असतात. त्यांचा विश्वास प्रत्येक दिवसागणिक कमी होत जातो. मग त्यांनी सुरुवातीला काय केलं पाहिजे, जर त्यांच्याबद्दल त्यांना वाटतंय की सॅलरी ग्रोथ मिळवायची त्यांनी सुरुवात केली पाहिजे प्रवासाची. खरंय. माझ्याकडे असे पण लोक आहेत ज्यांना, माझा एक विद्यार्थी होता त्याचा, जे इंदोरला होते, इंदोरला, आणि ते मेकॅनिकल इंजिनियर केलं होतं, 20 वर्षांचा अनुभव होता आणि त्यांचा पगार 16 लाख रुपये होता. राईट, 16 लाख रुपये 20 वर्षांमध्ये 16 लाख रुपये पगार. आणि पुण्यावरला यायचं होतं त्यांना, पुण्याचे होते ते, पण पुण्याला यायला त्यांना जमत नव्हतं, ऑफर मिळत नव्हत्या, ऑपॉर्च्युनिटी मिळत नव्हत्या. आणि त्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक न्यूनगंड होता की माझं आता वय झालंय, 45 वय झालंय, मला काही तेवढा पगार मिळणार नाही पुण्यासारख्या सिटीमध्ये. त्यामुळे ते इंदोरला होते. त्यांनी आपला प्रोग्राम केला आणि 90 दिवसात मला सांगायला आनंद वाटतोय की त्यांचा पगार 16 वरनं 30 वरती गेला. डबल जास्त, 16 वरनं 30 वरती. तर आपण काय करतो, आपण मॅनेजमेंटला कसं हँडल करायचंय, हे सर्व स्किल आहेत, हे कॉर्पोरेट लेवलवरती कोणी शिकवत नाही. बरोबर. म्हणजे आपण एक सेटल न राहता आपल्या इंडस्ट्रीमध्ये काय टूल्स येत आहेत, AI येत आहे का, कोड लेवलला, IT लेवलला कोणतं अपग्रेड होत आहेत का, सर्टिफिकेशन असतील,
ते करत राहायला लागतील, Very good. जेणेकरून आपण मार्केट लेवलला राहू, मागे पडणार नाही. हो वी हॅव टू बी अपडेटेड. हो तेव्हा मग सॅलरी ग्रोथ आपल्याला हो मिळू इथे शकते. फक्त मी एक पॉइंट अजून ऍड करतो जेणेकरून हम्म. अजून क्लॅरिटी येईल. हम्म. बघा, देर आर 2 टाइप्स ऑफ स्किल. एक असतं टेक्निकल स्किल्स आणि एक असतं पर्सनल डेव्हलपमेंट स्किल. बरं. 80% आपल्या आयुष्यामधली ग्रोथ आहे ना, हम्म. मानसिक ग्रोथ, शारीरिक ग्रोथ, बौद्धिक ग्रोथ, ती सर्व पर्सनल डेव्हलपमेंटमुळे होते. बरं. आणि 80% ग्रोथ जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःची ऍज अ माणूस म्हणून करत नाही, तोपर्यंत तुम्हाला टेक्निकली तुम्ही कितीही चांगले आहात, हम्म. ओके, तोपर्यंत तुमची ग्रोथ होत नाही. ह्याचं साधं उदाहरण देतो. तुम्ही एक पिरामिडचा विचार करा. तुमच्या कंपनीमध्ये एक पिरामिड आहे, बरोबर, आणि त्या पिरामिडमध्ये खालच्या स्तरावरती एक्झिक्युटिव्ह आहे, हम्म. वरच्या स्तरावर सिनियर एक्झेक, असं करत करत तुम्ही मॅनेजर, सिनियर मॅनेजरला जाता. बरोबर. आता तुम्ही जर बघाल, तुमच्या सगळ्यात जास्त टेक्निकल स्किलची जी गरज आहे ना, ती ज्युनियरला आहे, हम्म. ज्युनियर लेवलवरती. का? कारण की तिकडे तुम्ही स्वतः काम करताय. हम्म. पण जसं तुम्ही त्या लॅडरच्या वरती जाताय, हम्म. तसं तसं तुम्हाला लोकांना हँडल करावं लागतंय. मॅनेजमेंट. त्यांचे इगो हँडल करावे लागतात, त्यांचे प्रॉब्लेम, त्यांची भांडणं, त्यांना काम करून घेणं. म्हणजे कंपनी तुम्हाला जेव्हा सिनियर लेवलवरती पगार देते, ती तुम्हाला काम करण्यासाठी नाही देत, ती तुम्हाला ते काम Resource करून management देण्यासाठी. kind of. रिसोर्स मॅनेजमेंट. सो दिस इज समथिंग विच वी ऑल वॉन्ट टू नो. नाही, आणि हे जे इश्यू आहे ना, ते मी स्वतः पाहिलेत माझ्या कंपनीत. लोक कसे म्हणतात की 2 टेक्निकल स्किल कमी असली चालतील, हो पण माणूस 100% चांगला पाहिजे. हो हिरा असला पाहिजे, बरोबर. हा, म्हणजे टेक्निकल स्किल 19-20 चलेगा, लेकिन हो आदमी 20 होणार, असं काहीतरी हो, म्हणतात आणि ते. आमच्या HR मध्ये हा नियम पण आहे. हा. 70-80% मॅच असेल तरी चालतं चालतं. आम्हाला. आम्ही 100% बघत नाही. बरोबर आहे. कारण एक माणूस सगळी टीम खराब करू शकतो. हो म्हणजे पॉलिटिक्स असेल किंवा मग चुगल्या करणं, बऱ्याच गोष्टी असतात, आणि बरोबर त्याच्याने इम्पॅक्ट होतो एक्झॅक्टली गोलवर. बरोबर. त्यामुळे टेक्निकल स्किल शिकवता येतात, स्वभावाने शिकवता येतात. अगदी बरोबर. स्वभाव चांगला पाहिजे तुमचा, अगदी सगळ्यांना बरोबर. घेऊन चालायला पाहिजे, आणि ग्रोथकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आता एक फॅक्ट येतो की कंपनी सोबतची लॉयल्टी आणि आपली स्वतःची ग्रोथ, याचा बॅलन्स कसा पाहिजे? ओके, व्हेरी गुड क्वेश्चन. खूप छान प्रश्न आहे. हा. बघा, लॉयल्टी आता बघायला गेलं ना, आपले जे आई वडील होते किंवा आपले जे आजी आजोबा होते, त्यांच्या काळामध्ये लॉयल्टी ही सगळ्यात जास्त होती. येस. बरोबर की नाही? तेव्हा एखादा व्यक्ती जॉईन केला एखाद्या कंपनीमध्ये, तर तो कदाचित 50 वर्ष त्या मालकाबरोबरच काम करायचा. अगदी अगदी. घरगडी पण तसे राहायचे हो त्यावेळेस. हो. आणि त्याच्यानंतर आपल्या आई वडिलांचा काळ आला, तिकडे जवळपास 25-30 वर्ष एक व्यक्ती काम करत होता. त्यानंतर आता काळ काय आलाय, जिथे लॉयल्टी इज द सेकंड सेट, राईट? म्हणजे लॉयल्टी आहे, पण ती लॉयल्टी आता जर तुम्ही बघाल तर ती शिफ्ट होते. ती 3 वर्षानंतर, 5 वर्षानंतर प्रत्येक जण कंपनीला चेंज करण्याचा प्रयत्न करतोय. आता आपल्याला काय कळायला पाहिजे, आपल्याला आपल्या कामासोबत लॉयल राहायचंय, आपल्याला आपल्या ग्रोथ सोबत लॉयल राहायचंय. कंपनी सोबत सेकंडरी नाही, कंपनी सोबत पण राहायचंय, पण आपल्या ग्रोथ सोबत प्रथम राहायचंय. कारण की तुम्ही जे उत्तर देण्याचं बाधिर आहात, ते तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत आहात. कारण जर समजा तुम्ही कंपनी सोबत लॉयल राहताय, कंपनीला तुम्ही खूप मनापासून प्रेम करताय, 8, 10, 12, 15, 20 तास काम करताय, आणि ते कंपनीमध्ये तुमची किंमत नाहीये, तुम्ही उद्या उठून तुमच्या फॅमिलीला काय सांगणार की माझा पगार का वाढत नाही? बरोबर की नाही? मग जर समजा तुम्ही आर्थिकरित्या तुम्ही खुश असाल आणि तुम्हाला असं वाटतंय की बाबा मी आर्थिकरित्या सक्षम आहे, माझी ग्रोथ माझा बॉस करतोय, तर अजून जास्त आपण काम करू शकतो. त्यामुळे पहिली लॉयल्टी येते ती म्हणजे तुमची फॅमिली सोबत, बरोबर, तुमच्या स्वप्नांसोबत, तुमच्या पर्सनल लाईफ पण मॅटर. ऍब्सोल्युटली. आणि कंपनी सोबतची लॉयल्टी तेव्हाच मॅटर करते जेव्हा लव्ह फ्रॉम बोथ साइड. ऍब्सोल्युटली. एकतर्फी प्रेमाला अर्थ नाही, एकतर्फी प्रेमाला पण तो विनय भंग. एक्झॅक्टली. बरोबर. आणि मग ते म्हणतं की हा माझा पाठलाग करतोय, म्हणजे लाईक दॅट. हो. तर तिकडनं लव्ह मिळतंय, इकडनं तुम्हाला काम मिळतंय. रेसिप्रोकेशन. हा, बॅलन्स आहे, दॅट इज ओके. मग तुम्ही थांबा आयुष्यभर तिकडे. ऍब्सोल्युटली. ओके. आणि वाटतं की इनजस्टिस होत आहे, तर मग तुम्ही तो डिसिजन घेऊ शकता. 100%. तर या सगळ्या सिनेरिओ मध्ये एक स्पेसिफिक किंवा योग्य वेळ कोणती की आपण या वर्षानंतर कंपनी स्विच करायला पाहिजे बाबा? एक 3 वर्ष, 4 वर्ष, एक आयडियल सिनेरिओ काय आहे जेणेकरून आपण एचआरच्या नजरेत पण येणार नाही की तुम्ही फ्रिक्वेंटली स्विच करतायत? एक आयडियल स्विच कधी करू शकतो? व्हेरी गुड क्वेश्चन. ऍक्च्युली ह्याचं उत्तर देताना ना मी तुम्हाला एचआरचा संदर्भ पण देतो. एचआर कसा बघतो म्हणजे तुम्हाला त्याचाच पण फायदा होईल. बरोबर. जेव्हा एखादा व्यक्ती एचआर हायर करायचा प्रयत्न करतो, तो हे नाही बघत तुम्ही किती जॉब हॉप्स केले. ऑब्व्हियसली पहिल्या क्षणी त्याला तुम्हाला दिसतं की बाबा त्याने किती जॉब चेंजेस केले, पण त्याला हे पण माहिती असतं की बाबा जॉब चेंजच्या पाठीमागे जेन्युइन कारण काय. बरोबर. जर समजा तुम्ही
जॉब चेंज करताय आणि तुमच्याकडे जेन्युअन कारण आहे, एखादं कारण जे तुम्हाला करंट कंपनीमध्ये मिळत नाहीये, बरोबर, आणि ते तुम्ही कारण देताय, तर तुम्ही जॉब जरी चेंजेस केले असतील जास्त तरी HR तुम्हाला पदरी पाडून घेतो. कारण की त्याला माणूस हवा असतो, त्याला त्याचे टार्गेट कम्प्लीट करायचे असतात. नंबर 2, असा काही नियम आहे का किती वर्षानंतर जॉब चेंज केला पाहिजे? असं साधारण म्हणतात की 3 ते 5 वर्षांमध्ये तुम्ही तुमचा जॉब चेंज केला पाहिजे. 3 वर्षाच्या आतमध्ये जर केलं तर ते कुठेतरी तुम्हाला ऍज अ सपोर्ट करत नाही इन टर्म्स ऑफ जस्टिफिकेशन, की बाबा तुम्ही या 3 वर्षांमध्ये क्विट का केला. कारण की प्रत्येक कंपनी काय बघते, तुम्ही लॉयल आमच्या सोबत असणार आहात की नाही, आमच्या सोबत तुम्ही काम वेळेवरती आणि वेळेनुसार तुम्ही लॉंग टर्म करणार आहात की नाही. आणि जर आपण ते त्यांना दर्शवण्यामध्ये कमी पडलो तर आपल्या हायरिंग मध्ये कुठेतरी प्रॉब्लेम. सर, आपण बघतोय की आता AI खूप मोठ्या लेवलला स्केल अप होतोय, ठीक आहे, तर HR ची कामं सुद्धा AI आता करायला लागलंय, की त्याला हवे असले कीवर्ड्स शोधतो, की मला सपोज जावा डेव्हलपर पाहिजे, तर तो फाइंड आउट करून CV स्कॅन करतो आणि तेच शॉर्टलिस्ट करून तो आता एक स्टेप वाढली की AI मग HR ला देतो आणि HR ऍज अ ह्युमन म्हणून तो रीड करतो आणि मग पुढे पाठवतो. तर AI चा शॉर्टलिस्ट मध्ये येण्यासाठी अजून काहीतरी आपल्याला स्किल सेट ऍड करायला लागतील स्वतःमध्ये, कारण की स्ट्रॅटर्जी चेंज करायला लागेल. ओके, AI मे बी 6 सेकंद पण घेणार नाही, 6 सेकंदामध्ये तो 6000 CV तो स्क्रुटिनाइज करेल. बरोबर. तर मग असं काहीतरी आपल्याला, तुम्ही जसं म्हटलं की ग्रोथ आपण अपडेट व्हायला पाहिजे, तर आता AI आलंय, तर त्याच्या हिशोबाने पण आपल्याला अपडेट होणं महत्वाचं आहे. बरोबर. तर यासाठी CV मध्ये काय चेंजेस करायला लागतील? नाही, खूप छान प्रश्न आहे, कारण की भरपूर लोकांच्या मनात AI मुळे भीती निर्माण झाली की जॉब राहील की नाही राहणार. आता बघा, एक असतं बेसिक इंटेलिजन्स, ते असतं आपल्या स्वतःचं सर्वसाधारण ज्ञान, आणि एक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ते आहे कृत्रिम ज्ञान. बरोबर. आता आपल्याला काय कळायला पाहिजे की AI ही एक मशीन आहे, त्याच्यामध्ये भावना नाही आहे, त्याच्यामध्ये फिलिंग नाही आहे, ते चेतनला ओळखत नाही, रवींद्रला ओळखत नाही, त्याच्यासाठी सर्व काही समान आहे, अनुभव पण समान आहे, कीवर्ड पण समान आहे, ते फक्त तुम्हाला पॅरामीटरवरती जज करणार आहे. आता त्याच्यासोबत तुम्हाला कशाची सांगड घालावी लागणार, तर ती म्हणजे तुम्ही मार्केटला कोणत्या नजरेने बघताय आणि मार्केटमध्ये तुमच्या हालचाली कशा असणार आहे. कारण जर समजा तुम्ही AI वरती डिपेंड राहताय आणि तुम्ही AI ला तुम्ही नेहमी असं म्हणताय की माझा रेझ्युमे AI मध्ये शॉर्टलिस्ट होत नाही, म्हणजे साधं उदाहरण द्यायचं झालं तर 1990-2000च्या काळामध्ये कोणत्याही जॉब पोर्टलवरती CV टाकला की तुम्हाला तिकडनं रिक्रुटर कॉल करायचा, तुम्ही इंटरेस्टेड आहात का. आता त्याच्यानंतर काळ कोणता आला, तुम्ही अप्लाय करायला लागलात आणि त्याच्यानंतर तुमचा रेझ्युमे ATS मध्ये जायला लागला, ऍप्लिकंट ट्रॅकिंग सिस्टम. पण आता तुम्ही जसं म्हणताय की AI एजंटचा जमाना आहे, ज्याच्यामध्ये कंपनीने एजंट वगैरे क्रिएट केलेले असतील, ते स्क्रुटिनाइज करतील तुमच्या याच्यावरती किंवा तुमचा प्रोफाईल मध्ये योग्य कीवर्ड आहे की नाही, आणि कदाचित HR देखील चुकू शकतो, कारण की ते AI ला जो निर्देश देतोय तो माणूसच आहे. म्हणजे AI स्वतःचं डोकं लावत नाही ऍक्च्युली, अजून AI त्या लेवलवरती पोहोचलं नाहीये की जिथे इट इज स्टार्ट गोइंग टू थिंक. सो आपल्याला त्या माणसाला, त्या AIच्या मागे असलेल्या माणसाला आपल्याला हँडल करायचं, ते महत्वाचं आहे. बरोबर. अगदी खूप म्हणजे लोकांच्या मनात जी भीती होती त्या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळाले असं मला वाटतं. 100%. सर, आता होतं कसं की बऱ्याच लोकांना जे ना संपूर्ण जॉब करत असताना कोणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लागलेलं असतो, ओके, कोणी पेरोलवर असतो, असं वेगवेगळ्या ठिकाणी जसं जॉब मिळेल तसं पहिला जॉब कोणी कसंही करतं सुरुवात करण्यासाठी. तर त्या लोकांना सुद्धा इंटरनल मध्ये चेंजेस करायचे असतील किंवा आतल्या आत कंपनीमध्ये एक परफेक्ट पोझिशन घ्यायचं असेल किंवा सॅलरी हाईक करायचं असेल, तर ते खूप होपलेस असतात. मी तर पेरोलवरच आहे, मी तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, 2 वर्षांनी संपणार आहे. तर ही संधी म्हणून ते का बघत नाही की 2 वर्षात जर तुम्ही इम्प्रेसिव्ह काम केलं तर समोरचा व्यक्ती तुम्हाला डिरेक्टली त्यांच्या कंपनीत घेऊ शकतो या हिशोबाने. अगदी बरोबर. तर ही संधी म्हणूनच पाहायला पाहिजे आणि कसं काम करायला पाहिजे काय. बरोबर. मी तुम्हाला माझं उदाहरण देतो जेणेकरून जास्त रिलेट होईल आपल्या ऑडियन्स सोबत. मी माझ्या करिअरची सुरुवात केली 2009 साली, रिसेशनच्या नंतरचा काळ होता, आणि त्यावेळेला मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या बंद झाल्या होत्या. माझा पहिला बॉस हा साऊथ इंडियन होता आणि तो खूप स्ट्रिक्ट असतात आणि तो, आमची कंपनी होती अंधेरी वेस्टला, मी राहिला होतो सायनला. सायनवरनं अंधेरी वेस्ट मुंबईमध्ये 2-2.5 तास मी ट्रॅव्हल करून जायचो, आणि त्यावेळेला ती कंपनी फक्त 3 एम्प्लॉईची होती. आता जेव्हा आपण करिअरची सुरुवात करतो तेव्हा आपल्याला कोणताही ब्रेक चालेल, फक्त आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे, आपण तसा उद्दिष्ट ठेवतो. पण त्याच्यानंतर तुम्हाला क्लॅरिटी असणं महत्वाचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला हे कदाचित
शॉक वाटेल किंवा आश्चर्य वाटेल, मी देखील कॉन्ट्रॅक्ट वरती 2 वर्ष काम केलेत. मी एका रिअल इस्टेट कंपनीमध्ये मुंबईमध्ये कॉन्ट्रॅक्ट मध्ये रिक्रुटमेंट केले त्यांचं. त्यांच्या ऑफिसमध्ये बसायचो, पण माझा थर्ड पार्टी पेरोल होता. पण मला ते माहिती होतं की बाबा मला जर ग्रोथ हवी असेल तर थर्ड पार्टी मधनं मला बाहेर निघायला लागेल. आणि तो जो सायकल तुम्ही किती लवकर कम्प्लीट करताय ना, तो महत्वाचा आहे. कारण की जर समजा तुम्ही एका थर्ड पार्टी कंपनीवरती अडकलात आणि तुम्ही 10 वर्ष त्या कंपनीमध्ये अजूनही थर्ड पार्टीवरती आहात, तर तुम्ही मार्केटला चुकीचे सिग्नल देताय, मार्केटला तुम्ही चुकीच्या गोष्टी सांगताय. बरोबर की नाही? तुमच्यावर डिपेंड आहे. ऍब्सोल्युटली. तुम्ही स्वतःहून इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे, कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःहून हो नाही बोलणार तोपर्यंत समोरचा स्वतःहून हो नाही बोलणार. बरोबर, खरं. म्हणजे तुम्ही कोणत्याही ठिकाणी कोणत्याही पोझिशनला जरी सुरुवात केली तरी त्याचं अनालाइज करून तुम्ही ते ब्रेक करून पुढे जाऊ शकता. हे तुमच्यावर डिपेंड आहे, कंपनीवर डिपेंड नाही. ऍब्सोल्युटली. सर, आता मला पर्सनली असं वाटतं, जसं सीव्हीची प्रोसेस थोडीशी लेंदी होऊ शकते, तर जसं तुम्ही म्हटलं की पर्सनल ब्रँड पाहिजे. जर मी लिंक्डइन यासारख्या वेबसाईटवर मी जर अपडेट असेल आणि जर एखाद्या माणसाचा रेफरल आला तर रेफरल सीव्ही पेक्षा खूप स्ट्रॉंग काम करतो असं मला तरी वाटतं. बरोबर. म्हणजे बरेच डिपार्टमेंट किंवा बरेच लेयर्स कमी करून आपण ऑलमोस्ट इंटरव्ह्यूच्या लाईन पर्यंत जाऊ शकतो आणि तो इम्पॅक्टफुल पण असतो. मग याला ह्या नेटवर्किंगला कसं बघणार तुम्ही? बरोबर, खूप छान प्रश्न आहे. आणि हा प्रश्न भरपूर लोकांना कदाचित माहित नसेल की कंपनीमध्ये सगळ्यात पहिलं हायरिंग करताना जर एखादी पोझिशन नवीन क्रिएट झाली तर कंपनीमध्ये सगळ्यात पहिलं ते डिपार्टमेंटमध्ये विचारतात तुमच्या ओळखीचं कोणी आहे. एम्प्लॉय रेफरल पॉलिसी असते, राईट. आणि ते काय करतात, ते आपल्या कंपनीमध्ये पोझिशन फ्लोट करतात त्यांच्या इंटरनल पोर्टलवर. मग तुमच्या माझ्यासारखे लोक आपल्या मित्राला सांगतात आणि जर आपण रेफर केलेला कॅन्डिडेट सिलेक्ट झाला तर आपल्याला काही पैसे मिळतात किंवा रिवॉर्ड्स मिळतात आपल्याला. बरोबर. ती प्रोसेस आहे. आता ही कंपनी का करते? कारण कंपनीला विश्वासू माणसांची गरज असते. बरोबर. म्हणजे आता कंपनीमध्ये कोणत्याही व्यक्तीला हायर करायचं असेल तर त्याचा क्रिमिनल बॅकग्राऊंड चेक केला जातो, त्याचा कदाचित सिव्हिल देखील चेक केला जात असेल, त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड देखील चेक केला जात असेल. आता एवढं सगळं जर मला सरपास करायचं आहे आणि मला माझी प्रोसेस पास करायची आहे, तर जो व्यक्ती ऑलरेडी माझ्या एम्प्लॉईला ओळखतोय तो व्यक्ती जर मी हायर केला तर माझी पूर्ण प्रोसेस टाइम सेव्ह करू शकतो, पैसा आणि टाइम सेव्ह हो, टाइम आणि पैसा वाचू शकतो माझा. प्लस मला ते कळेल की बाबा ह्याच्या गॅरंटीवरती मी माणसाला हायर करतोय. बरोबर की नाही? सो त्यामुळे एम्प्लॉई रेफरलला खूप महत्व आहे. आणि जसं तुम्ही म्हटलं की नेटवर्किंग, आपल्याला नेटवर्किंग वरती जास्तीत जास्त वेळ स्पेंड करायचा. आणि आपण मराठी माणसं थोडेसे त्यामध्ये मागे पडतोय. म्हणजे आपण करतो नेटवर्किंग, पण आपण कसं करतो नेटवर्किंग? जे नेटवर्किंग नसतं, आपण दोस्ती यारी करतो. नेटवर्किंग असलं पाहिजे, जिथे आदान प्रदान असलं पाहिजे, प्रोफेशनलिझम पाहिजे. आणि खरंच ते उत्तर खूप छान दिलं सर तुम्ही, की कंपनीचा टाइम सेव्ह होतो. हो. आणि समोरचा व्यक्ती जर मी रेफरल देतोय, बरोबर, तर त्याला कल्चर माहिती आहे कंपनीचं. सो तो ओरली सांगतो की चांगली कंपनी, बॉस चांगला वगैरे, कल्चरल सांगतो. समोरचा व्यक्ती रेडी येण्यासाठी. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो चांगल्याच लोकांना रेफरल देईल, कारण की याला पैसे मिळणार असतात किंवा ऍट द एंड याचं नाव खराब होऊ शकतं त्याने काही कांड केलं किंवा काही केलं तर. बरोबर. सो त्याला जास्त गरज आहे अवेअर राहायची की बाबा तू येतोय पण बघ बरं माझ्या गॅरंटीवर येतोय, काही करू नको. हा, म्हणजे तर कंपनी एचआरचं काम त्यांच्याकडे करून घेतो. सो रेफरल इज मोर इम्पॉर्टंट दॅन सीव्ही. 100%. फक्त तुम्हाला नंतर इंटरव्ह्यू क्रॅक करायचंय. हो, अगदी. रेझ्युमेचं काम करतो, रेफरलचं काम करतो, इंटरव्ह्यूचं काम करतो आणि निगोशिएशन. म्हणजे आपल्या शरीरामध्ये कसे पंचमहाभूत आहेत, आपला हात वेगळा आहे, पाय वेगळा आहे, मेंदू वेगळा आहे, डोळे वेगळे, प्रत्येकाचं काम आपल्या शरीरामध्ये वेगळे. तसं हे सगळे घटक आहेत आपल्या करिअर मधले. आणि रेफरल मध्ये एक गोष्ट पण आपल्याला आयडिया येते ना, नाही रे या पोझिशनसाठी 10 लाखाचं पॅकेज आहेच, सो ही प्रिपेअर फॉर दॅट. इंटरनल त्याला टिप मिळते ना. नवीन कंपनीत आपल्याला आयडिया नसते की काय बजेट आहे, आपल्याला तिकडे अंदाज येतो की ह्या लेवलचं होऊ शकतं काम. आणि एम्प्लॉईसाठी पण ते चांगलं आहे, कारण की कल्चर कसं आहे, बॉस कसा आहे, टीम कशी आहे, आतमधले इश्यू काय, ते सगळे आपल्याला ऍडव्हान्स मध्ये कळतात. एक्झॅक्टली. आणि त्याला सेट व्हॅल्युएट मिळतो. हो, अगदी बरोबर. की अरे इसके साथ मत बैठो, म्हणजे जे काय असेल ते, हा असा आहे तो तसा आहे वगैरे, त्याला आयडिया येते की कोण आपल्याला मदत करेल, कोण करणार नाही. तो त्याला टाइम कमी लागतो अपडेट करण्यासाठी. तर आता बऱ्याच प्रेक्षकांना आता उत्सुकता लागली असेल की तुमचं मार्गदर्शन त्यांनी कसं घ्यावं, म्हणजे 1 to 1 असेल किंवा वर्कशॉपला जाऊन असेल, तर त्याबद्दल थोडी माहिती सांगा. की वर्कशॉप कसे कंडक्ट केले जातात, ते ऑनलाईन सुद्धा असतात का, आणि सगळी प्रोसेस कशी असते, आणि त्यासोबत हेही सांगा, त्याच्या आधी हे सांगा ऍटलिस्ट की तुमचे जे टॉप 5 लोक असतील की रिसेंटली की त्यांची हाईक इथून इथपर्यंत वाढली, तर ते ऐकल्यानंतर जास्त
अजून जास्त उत्सुकता वाटेल. अमेझिंग. मी सर्वात प्रथम दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो, कारण ते सगळ्यात महत्वाचं आहे की किती लोकांची रिसेंटली सॅलरी वाढली. माझा एक विद्यार्थी आहे ज्याचं नाव आहे संदीप वाघ. ओके, रिसेंटली त्यांनी आपल्या कम्युनिटीला डिसेंबर 2023 मध्ये जॉईन केलं होतं. बरं, राईट. आपल्या कम्युनिटीचं नाव आहे करिअर ग्रोथ मल्टिप्लायर्स, ज्याच्यामध्ये आपण ग्रोथला मल्टिप्लाय करण्याचा प्रयत्न करतो. आणि आपलं ब्रीदवाक्य काय आहे, वेअर स्काय इज द लिमिट. ओके, राईट, ज्याच्यामध्ये आपण आकाशही ठेंगणे करण्याचा प्रयत्न करतो. डिसेंबर 2023 मध्ये त्यांनी आपली कम्युनिटी जॉईन केली. पहिले 3 महिने त्यांना कामामुळे वेळ नाही मिळाला. एप्रिलमध्ये त्यांनी स्वतःवरती काम करायची तयारी केली, माझ्यासोबत बोलले आणि मला सांगितलं की सर माझा हा प्रॉब्लेम आहे. आणि त्यानंतर त्यांनी स्वतःवरती काम केलं. एप्रिल 2024 ते ऑगस्ट 2024 मध्ये त्यांच्या हातात 30% हाईक होती. 30%. अँड ही वॉज वर्किंग इन टू सेल्स फॉर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, सेल्स फॉर ऑटोमोबाईल सेक्टर. ओके. आणि त्याच्यानंतर त्यांचा पगार अजून एकदा वाढला आता पुढच्या 12 महिन्यामध्ये. आता त्यांनी आय थिंक 46% हाईक मिळवली. सो इट इज लाईक 76% हाईक इन 1 year. दॅट ह्यूज. येस, खूप मोठी. येस. माझा एक विद्यार्थी आहे ज्यांनी रिसेंटली 46% हाईक मिळवली फार्मामध्ये, क्लिनिकल रिसर्च मध्ये. कॅन यू बिलीव्ह दॅट? क्लिनिकल रिसर्च खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे, बरोबर की नाही? 46%. म्हणजे आपण आयटीत ऐकून असतो, बाकीच्या क्षेत्रात इतकी मोठी हाईक आणि ऑटोमोबाईल मध्ये सुद्धा खूप डिफिकल्ट आहे. एवढं सोपं नाही. एवढं सोपं. त्यानंतर माझा एक विद्यार्थी आहे प्रमोद यादव म्हणून, युपीचा आहे तो. पण मी जेव्हा रिक्रुटमेंट करत होतो त्यावेळेपासून तो मला ओळखत होता. आमचं असंच कॅज्युअली एकदा बोलणं झालं. तो मला बोलला, रवींद्र सर मेरा सॅलरी बढ़ नहीं रहा है, मैं 26,000 पे हूँ. आणि मला असं वाटलं की कुठेतरी या मुलाला मदत केली पाहिजे. आम्ही बोललो, त्याला मदत केली. त्याचा पगार 26,000 50,000 गेला. डबल होऊन असतं. आता हे का सिक्रेट माहितीये का? हे सिक्रेट आहे कारण तुम्ही त्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने करताय. म्हणजे आता शर्ट आपण समजा चुकीच्या पद्धतीने घातला तर तो शर्ट नाही बोलला जाणार, बरोबर की नाही? त्याला काहीतरी वेगळंच नाव असणार. आपल्याला हे कळायला पाहिजे की मी जर माझ्या लाईफमध्ये माझा मौल्यवान वेळ जर समजा मी वाया घालवतोय, बरोबर, बाय नॉट लर्निंग द स्किल्स विच आर गोइंग टू हेल्प मी ग्रो माय सॅलरी, आय एम ऍक्च्युअली वेस्टिंग माय टाइम. बरोबर की नाही? सो त्या दृष्टिकोनात आहे. आणि तुमचा पहिल्या प्रश्नाबद्दल उत्तर द्यायचं झालं तर आपण ऑनलाईन मध्ये क्लासेस घेतो. आपले झूम वरती क्लासेस असतात दर मंगळवारी आणि दर रविवारी. मंगळवारी रात्री 8 वाजता आपला सॅलरी वाढवण्याचा वेबिनार असतो जो मोफत असतो, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची फीस घेतली जात नाही. आणि तो एक प्रकारे एक इंट्रोडक्शन किंवा आपण असं म्हणू शकतो की एक मास्टर क्लास असतो, रोड मॅप सारखा, ज्याच्यामध्ये तोंड ओळख मिळते तुम्हाला की तुम्हाला तुमच्या स्वतःवरती काम करायचं म्हणजे काय करायचंय. संडेला सकाळी 11 वाजता असतो. आणि त्यानंतर जे लोक विचार करतात की नाही आम्हाला कोचिंग घ्यायची आहे, त्यांना कोचिंगचा प्रोग्राम ऑफर करतो आपण वेबिनारच्या शेवटी. सर, प्रेक्षकांना जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर ते कसं करू शकतात? सो नमस्कार मराठी मित्रांनो, जर तुम्हाला तुमची सॅलरी वाढवायची आहे आणि जर समजा तुम्ही तुमच्या वयाच्या 28 ते 50 या वयोगटातील आहात, तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई नाही आहात आणि प्रायव्हेट जॉब करताय आणि तुम्हाला तुमचा पगार पुढच्या 30 ते 90 दिवसात वाढवायचा आहे, तर स्क्रीनवरती तुम्हाला जो ईमेल आयडी आहे आणि नंबर आहे त्या नंबरवरती किंवा ईमेल आयडी वरती तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता आणि जस्ट चेतन सरांचा रेफरन्स द्या, जेणेकरून आम्ही तुम्हाला योग्य पद्धतीने हेल्प करू शकतो. येस, आणि तुम्हाला डिस्काउंट मिळेल. थँक्यू सो मच. येस, ऍब्सोल्युटली. सर, कसं वाटलं इथे? खूप छान वाटलं चेतन सर. म्हणजे मला खूप मजा आली तुमच्यासोबत बोलताना, कारण की ज्या पद्धतीने तुम्ही मला प्रश्न विचारले, खूप कमी लोक इतकं डीप मध्ये विचार करतात प्रश्न विचारण्याच्या संदर्भात. सो थँक्यू सो मच. आणि थँक्स टू आयो स्टुडिओ ज्यांनी आपल्याला हा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला. पुण्यातला सगळ्यात सुंदर स्टुडिओ आहे, ॲम्बियन्स तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.